अमरावतीतील स्वर्गीय अनंत पंजाबराव देशमुख स्मृती जलतरण केंद्र येथे आयोजित विदर्भस्तरीय जलतरण स्पर्धेचे उद्घाटन रविवारी सकाळी उत्साहात पार पडलेत। या स्पर्धेचे उद्घाटन सहाय्यक आयुक्त वैशाली पाथरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले। तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीप इंगोले होते। या कार्यक्रमाला उपाध्यक्ष ॲडव्होकेट गजानन पुंडकर, क्रीडा अधिकारी वैशाली इंगडे, राजाभाऊ सुंदरकर, डॉक्टर अशोक घोगरे, अशोकराव अर्डक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी मान्यवरांनी जलतरणाचे महत्त्व अधोरेखित करत खेळाडूंनी शिस्त, सातत्य आणि आत्मविश्वासाच्या बळावर यश संपादन करावे असे मार्गदर्शन केलेत। स्पर्धेत विदर्भातील विविध जिल्ह्यांमधून मोठ्या संख्येने जलतरणपटूंनी सहभाग घेतला असून विविध वयोगटात स्पर्धा रंगणार आहेत। या कार्यक्रमात वैशाली पाथरे यांना मिळालेल्या महाराष्ट्र शासन पुरस्काराबद्दल तसेच शिवछत्रपती पुरस्कार विजेते मंगेश व्यवहारे आणि आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक डॉक्टर योगेश निर्मळ यांचा सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर सुभाष गावंडे यांनी केले तर सूत्रसंचालन संदीप इंगोले यांनी केलेत। विशेष म्हणजे तेजस्विनी मोहोड आणि समर प्रताप देशमुख या स्पेशल चाइल्डच्या हस्ते स्पर्धेला सुरुवात करण्यात आली, ज्यामुळे कार्यक्रम अधिक प्रेरणादायी ठरलाय।